प्रांजली पुढे. सो प्रांजली डहाळे, शी इज ABTC ओनर सलॉन ॲट मोशी. आणि बिझनेस बनलं. सलॉन इंडस्ट्री अशी होती की लास्ट टू स्टार्ट, पण ह्या मुली तग धरून होत्या. काहींची पार्लर बंद झाली, काहींनी परत सुरू केली. सोपं नाही आहे सलॉन चालवणं. सलॉन उघडणं खूप सोपं आहे, पण एकदा सुरू केलं की आपल्याला कळतं की किती त्याच्यामध्ये काम आहे. सो आई आहे ना, त्यांना एक फेलिसिटेशन आहे छोटं ह्या सगळ्या ज्या मुली आमच्या काही सलॉन चालवणार त्यांच्या कष्टाबद्दल. बऱ्याच जणी आल्या नाही आहे पावसामुळे, आमची आवड जुळणार आहे. प्रांजली थोडं तुझ्या कामाचं कौतुक म्हणून हे आवड. मी 2019 मध्ये मॅडमला ABTC वगैरे माझं सगळं झालं. 2019ला मी पार्लर माझं चालू केलं आणि 2020ला लगेच कोरोना आला. पण 2 वर्ष घरात राहिल्यानंतरही मॅडमकडून इतकी प्रॅक्टिस झाली होती की विसरली नाही. आणि मॅम माझ्या शेजारचे पार्लरचे जे आहेत म्हणजे क्लायंट मला जे जॉईन होतात त्यांना ते म्हणतात की तुमचा हात बघितला की लगेच कळतो की तो प्रोफेशनल आहे. म्हणजे माझ्या एरियामध्ये तरी आपण कधी कसे ऐकण्यासारखी. पूनम आणि पूनमची बहीण कोर्स करायची. किती साली पूनम? 2013-14. पंजाबी ड्रेस घालायला पण अलाउड नव्हता घरात. मी सांगते ना स्टोरी. ती सांगेल आणि खूप इन्स्पिरेशनल स्टोरी आहे तिची. अरे बाबा, ही सिल्क माझं आयुष्य सिल्क सारखं बनवण्यासाठी सिल्क सारख्या व्यक्तीमध्ये खूप खूप अभिनंदन. मी एवढंच बोलू शकेल की जशी पूनमची स्टोरी आहे तशी माझी पण एक स्टोरी होती आणि ती ज्या फॅमिलीतून आली तशी मी पण एक पारंपरिक असलेली किंवा रिस्ट्रिक्शन्स असलेल्या फॅमिलीतून. मुळात माझ्या आईवडिलांच्या फॅमिलीतनंच मला कधी असं दाराच्या बाहेर पडणं हे कधी जमलंच नव्हतं. बोल कारण खूप लोकांना इन्स्पिरेशन आहे. सुनीता ज्या भावांना पोचल्या आणि तुला खूप खूप शुभेच्छा. असंच काम करत राहा. ही प्रांजल हे सगळे एका बॅचचे स्टुडंट आहेत आणि खूप कोरडा खाल्लेल्या, खूप काम करायला लावलेलं आहे मी यांना. त्यामुळे आम्हाला म्हणायचं क्लास संपल्यावर तुम्ही कोणाला ओरडणार. त्या सिडेस्कोच्या मुली म्हणत होत्या तशा. अशी ही दीपा अत्यंत हुशार आणि खूप ऍक्टिव्ह. ही प्रांजल हे सगळ्या खूप भरपूर प्रॅक्टिस आणि सिन्सिअर स्टुडंट्स. मी प्रोफेशनली MA BEd झालेले आहे, पण माझ्या पर्सनल काही कारणांमुळे मी ब्युटिशियनचा कोर्स लावला. मी आधी बेसिक एका दुसऱ्या ठिकाणी करून ॲडव्हान्सला मॅमकडे ॲडमिशन घेतलं होतं. पण 2 दिवसातच कळलं की आपण बेसिक जे शिकलोय ते एकदमच चुकीचं शिकलोय. मग एक्स्ट्रा फी भरून आम्ही परत बेसिकला पण ॲडमिशन घेतलं. ॲडव्हान्स, बेसिक, ABTC असं सगळं मी मॅडमकडे केले. आणि हायजीनचं खूपच बोलतात सगळे मॅडमच्या हायजीनबद्दल. तर माझ्या वाकडमधल्या सलूनला तुम्ही कधीही रात्री जरी भेट दिली तरी सलून माझं एकदम हायजीनवाला दिसेल तुम्हाला. कितीही काहीची गर्दी असली तरी कोरोनाच्या काळात पण माझ्या सलूनला तेवढीच गर्दी असायची की क्लीननेस खूप होता म्हणून. आणि हे सगळं आम्ही शिकलोय फक्त मॅडमकडनं. माझ्याकडे दुसरीकडनं शिकून आलेल्या मुली जॉबला टिकत नाही. माझ्याकडे शिकलेल्या मुली जॉबला टिकत आणि आम्ही कुठे जॉब करू शकत नाही कारण याच्यासाठी. आणि दीपाचं खास कौतुक म्हणजे दीपा इज ऑल्सो अ सिंगल मदर आणि आई वडिलांचा सपोर्ट तिला खूप आहे, पण भयंकर हार्डवर्किंग आहे. सो दीपा तुझं खास कौतुक. पार्लरचं नाव सांग. मेक ओव्हर सलून अँड स्पा. वाकडमध्ये भूमकर चौकात आहे माझं सलून. आणि आता पावधनला दुसरं एक सलून चालू होणार आहे माझं. छान राहायचं शिल्पकारासाठी छान राहायचं म्हणून पार्लरचा कोर्स आहे. जाऊ तिचा ती सांगेल ती तिला थांबवायला लागेल मला एवढं ती छान बोलेल.
पहिले तर मॅडमला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. मी एमटेक इंजिनियर आहे. मुंबईला 4 वर्ष IT मध्ये जॉब केला. आफ्टर मॅरेज मी पुण्यामध्ये शिफ्ट झाले आणि IT मध्ये काही करायचं नाही. घरची फॅमिली सगळे IT आणि डॉक्टरवाले. कल्याणी मॅडमकडे पर्सनल मेकअपचा क्लास केला आणि मी मॅडमच्या प्रेमात पडले आणि नंतर मला वाटलं की नाही, हीच फील्ड मला निवडायची. घरातले सासूबाई म्हटल्या की लोकांचे केस कापणं आणि बॉडी मसाज करणं हे आपल्याला शोभत नाही. मी म्हटलं नाही की मला काहीतरी करायचं आहे. मॅडमला भेटल्यानंतर मेकअप, हेअर हे सगळं काही मी मॅडमकडे केलं. ABTC फर्स्ट क्लासने पास झाले आणि आज रहाटणी काळेवाडीमध्ये माझं रामिनी सलून आणि स्पा नावाने मोठं पार्लर आहे. मॅडमला मी खूप खूप थँक्यू म्हणेल की IT मधल्या मुलीला पूर्ण ब्युटीमध्ये तुम्ही कन्वर्ट केलं आणि आज मी खूप छान करिअर करते आहे त्यामुळे थँक्यू सो मच. आणि मॅमसाठी 4 लाईन. तुम्ही विसराल आम्हाला, आम्ही विसरू तुम्हाला. तुम्ही विसराल आम्हाला, आम्ही विसरू तुम्हाला. पण विसरतो का कधी किनारा ह्या उत्तीर्ण सागराला. तुम्हाला आम्ही कधीच विसरू शकत नाही. थँक्यू सो मच. गव्हर्नमेंट क्लासला यायची मला चांगलं आठवत आहे. हिलाही कमी चॅलेंजेस नव्हते. मला एक तिचं खूप आवडतं की ती कोर्स केल्यानंतर ती म्हणली नाही मॅडम, माझा जोपर्यंत हात साफ होत नाही तोपर्यंत मी जॉब करणार. आणि ती थ्रूआउट बरेच वर्ष जॉब केला आणि आता ती तिचं नवीन पार्लर हडपसरमध्ये सुरू करते. तिचं खास कौतुक. पहिला आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त त्यांच्या मम्मीला फर्स्ट मी गुरुपौर्णिमेचे शुभेच्छा देते. हिंदी इंग्लिश बोल. आणि कल्याणी मॅमला, कारण माझं मदर टंग मराठी नाही आहे. मे बी मी थोडंसं स्टक होऊ शकते. तुम्हाला कळेल माझं मराठी नाही. हे मला काही असं ह्या फील्डमध्ये येण्यासाठी मला पॅशन होता. मी 7th स्टँडर्डपासून मी सीझर माझ्या बॅगमध्ये ठेवून स्कूलला जायचे. मी तिथं कोणीतरी दिसलंय की तुझं हेअरकट करायचं, घरी गेल्यानंतर मी हेअरकट करायचं. हे असं सगळं म्हणून फॅमिलीमध्ये थोडंसं बोलायचं. पण पप्पा म्हणायचे की काय तू असं काही करते. त्यांना थोडंसं डिग्निटी नसल्यासारखं वाटायचे. पण मी थोड्या दिवसासाठी गप्प बसले. आणि मी अजून एक गोष्टी सांगितली, मी कधीही कुठलं माझं स्कूलचं फंक्शनमध्ये मी पार्टिसिपेट नाही करायची. मी मेकअप करायची सगळ्यांचे, ज्यांचे गॅदरिंगमध्ये मी बॅकस्टेज मेकअप करायची सगळ्यांचे. ते माहिती असो नसो, कोणी माझे ओळखीचे असो नसो, सगळ्यांचे मेकअप मी करायची. कारण मला तेव्हापासून माझं पॅशन होता. मला कळत नव्हतं की मी करू काय. घरी काय सांगितलं तर हे माझं फादर होते कोर्टमध्ये OS होते. त्याच्यामुळे मला हे सगळ्या गोष्टी बोललं त्यांना मी हे फील्ड निवडते तर एवढं मला सोपं नव्हतं. पण असं तसं करून मी एज्युकेशनमध्ये पण छान होते. पण मला बाकी काहीही फील्डमध्ये जायचंच नव्हतं. मला हेच करायचं होतं. त्याच्यामुळे मी ही फील्ड निवडले. त्याच्यानंतर मी इन्स्टिट्यूट शोधत होते. इकडे तिकडे थोडंसं चुकीच्या ठिकाणी पण गेले, चुकीचं शिकून आले. परत माझ्यावरती फिल्टर झालं. कल्याणी मॅडम असं नाही आहे, असं आहे, असं करावं लागेल म्हणले. सगळं करून मी आता फायनली कल्याणी मॅडमकडे आले. आणि मग नंतर थोडंसं प्रॅक्टिस वगैरे करूनच मी आफ्टर 6 इयर्स मॅडमकडे मी त्यांच्याकडे मी सर्टिफिकेशनसाठी आले होते. मॅडम म्हणलं इतकं उशिरा. म्हणलं माझं रिझन सांगितलं मॅडम असं असं आहे. पण त्यांनी मला असं गपचूप सर्टिफिकेट दिले नाही. मला म्हणले की मला व्हेरिफिकेशन केले गेले. तुझं आपल्याकडे प्रॅक्टिस बुक असतं. आपण जे काय डेली बेसिसमध्ये काय काम करतो, काय प्रॅक्टिसेस करतो, आपल्याला त्या टायमिंगमध्ये असायचं का 10 हे पाहिजे होते. सगळ्या प्रॅक्टिसेस 10 व्हायला पाहिजे, 10 व्हायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मग ते टचवूड माझ्याकडे ते 6 वर्षानंतर मी जपून ठेवले होते. ते त्यांना दाखवले आणि त्यांनी A to Z पूर्ण चेक केले. चेक केल्यानंतर मला त्यांनी सर्टिफिकेशन दिले. म्हणजे हे का सांगते, त्यांना माहिती होतं ईश्वरी केलेली, पण ईश्वरी केली की नाही त्यांनी असं सोडलं नाही. मला पण थांबतो घरे पकडे आता काय म्हणतील ते, आता देतात की नाही हे असं होतं. पण ओव्हरऑल सांगायचं म्हटलं तर मला असं वाटतं की जो ट्रस्ट पाहिजे असतं आणि माझ्यासारखे पॅशन असते, काहीतरी करायला पाहिजे, हाच गोल फील्डमध्ये जायचंय आपल्याला, कुछ तो करना है तो करें क्या, और किसको मिले और अच्छा गाइडेंस मिलेगा हमको सही टाइम पे. हे सगळं नंतर मला वाटतं की मी बरोबर राईट टाइम पे राईट टीचरकडे गेले. आता मी 3 महिने झाले की मी माझं पार्लर ओपन केली आहे.
आणि असं कसं हडपसरमध्ये मी माझं स्वतःच एक घर होतं 20 years बॅक. त्या ओल्ड ह्याच्यामध्येच मी घरातच माझं पार्लर ओपन केलं. ते थोडंसं कमर्शियल नाही आहे तरी सुद्धा लोक येतात मला शोधत का, कारण हायजीन. आणि त्यांनी जे बी पेरले गेलेले त्या टाइम में जो भी उन्होंने सिखाया गया है छोटे मोटे बातें उसी से चलता है. ऐसे फर्नीचर से और दिखाने से चमक दमक से आपके इससे कुछ से सर्व चलता नहीं. आपको चलता है सिर्फ एजुकेशन, आपकी नॉलेज. अगर कुछ सही ढंग का नॉलेज रहेगा तो आप कहीं पे भी चलो. मैं भी ऐसे ही सोच रही थी यार मेरे तो सैलून तो खोलना है. अभी का लॉकडाउन की सिचुएशन पे सैलून पे इतना पैसा भी डाला तो रिटर्न होगा की नाही, एक पॉईंट होता. मी म्हणले की करायचं काय, मला आता घरी पण बसायचं नव्हतं. मग परत मी असं म्हणले की माझ्या हस्बंडने करायचं असेल ना रिस्क नको. हां रिस्क नको. आता मी हे सॅलून ओपन करण्याआधी मी सॅलून मॅनेजमेंट केली. सॅलून मॅनेजमेंटने काय होतं की चॅलेंजेस येत असतात. ओनर होणं सिंपल नाही. ओनर होणं सबको प्रॉब्लेम्स को डायजेस्ट करणं हे करणं मला एवढंसंही 19-20 चालत नाही. जसं आहे तसंच व्हायला पाहिजे. हे प्रॉब्लेम असल्यामुळे ना अशी लोकांशी जास्त पटत नाही. ते फार फसी असतात. सामने वालों का एक बहुत हेडेक होता है सैलून से. तो फिर हमें मालूम रहता है कि ऐसी चीज़ है तो ऐसा ही होना चाहिए. मैथमेटिक्स में एक ज़्यादा एक कम चलता नहीं. वो एक्यूरेट आंसर रहेगा तो ही 1 नंबर मिलता है, नहीं तो बहुत बड़ा अंडा. तो अशी गोष्टी असल्यामुळे मला प्रॉब्लेम होत होता. तर मी मॅनेजमेंट केली. तर मॅनेजमेंटमध्ये मला एकदम कॉन्फिडन्स आला की नाही मी एक चांगलं सलून रन करू शकते, काही टेन्शन नाही. तर मॅडमकडे नंतर मी ऑनलाईन क्लासेसमध्ये रेग्युलर चालू असतात. जे काय मी जरूरत नाही की आपण अकॅडमी आके कुछ सीखे. मी ऑनलाईन सलून मॅनेजमेंट कोर्स जॉईन केले होते. ते सब्जेक्ट असा होता की अपन बेसिक एडवांस तर शिकलो ठीक है. आपल्याला असं वाटतं की जस्ट एंटर होने के बाद ऐसा लगता है कि अरे हो गए और क्या नेक्स्ट. अरे इससे जर्नी बिगिन होती है. ये हमको पता ही नहीं चलता है कि हम लोगों को मतलब पार्लर मतलब है क्या. पार्लर मतलब मैं भी ऐसे ही सोच रही थी. बेसिक किया और एडवांस किया हो गया. नाही बच्चू इधर से सुरुवात होता है. मला तेव्हा रिअलाइज झाला. आणि मग असं जेव्हा तुम्ही गेन करत जातो आपण नॉलेज तेव्हा असं वाटतं की नाही आणखीन पाहिजे. आणि ते गोष्टी सुद्धा आपल्याला गेन करायला एक गुरु पाहिजे असतात. आणि राईट टाइम पे राईट. मैं त्या बाबतीत खूप ब्लेस्ड आहे. राईट टाइमवरती राईट चीजे माझ्याशी थोडंसं होत असतात इकडून तिकडून पण परत मिळतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कल्याणी मॅडमला काय सांगू की जे आहे जे आपल्या लाईफमध्ये एक माइलस्टोन आहे. त्यांच्या फॅमिलीला देवाने त्यांना आरोग्य संपत्ती सद्बुद्धी सगळं द्यावं आणि अशाच त्यांना ठेवावं आणि आमच्या पाठीवर त्यांच्या हात असावं. हेच थँक्यू. सलूनचं नाव काय आहे? ब्युटेक. आणि कुठे हडपसर बेकराईनगर. कॉंग्रॅच्युलेशन. शील टेक द स्टेज. खूप छान डान्स करते ती. श्रमिका तुझं मला तुमची वर्ष मी 2014ची स्टुडंट आहे मॅमची. मॅमकडे मी बेसिक ॲडव्हान्स आणि MPC केला. ॲक्च्युली मला 2008ला लग्न झालं. 2009ला मुलगी झाली. 2012ला मुलगा 1.5 वर्षाचा असल्यानंतर मी तुमच्याकडे आली. त्यामुळे मला माहिती आहे की जर मी आली तर मला असं असायचं की 11:30 ते 4 कंटिन्यू. मला जर एखादा कोणी जर मॉडेल काय मिळालं नाही प्रॅक्टिस करायला तर माझी रडारड व्हायची की का तर मी माझ्या 1.5 वर्षाच्या मुलाला सोडून यायची. त्यामुळे कंटिन्यू सुरू होतं. हां आणि मॅम सगळ्यांनी तुमच्या हायजीनबद्दल आणि सगळ्या याच्याबद्दल सांगितलं. पण आणखी एक गोष्ट आहे ती काय ती सांगितली नाही. तुम्ही आम्हाला नेहमी म्हणायचे की क्लायंटला फॉल्स कमिटमेंट करू नका किंवा रॉंग कमिटमेंट करू नका. फॉर एक्झाम्पल जर सपोज एखादा क्लायंट आपल्याला पिगमेंटेशनचं क्लायंट आला आणि त्यांनी म्हटलं की माझ्या वालची डाग जाईल का. तर बऱ्याचदा जे प्रोफेशनल किंवा ज्यांनी व्यवस्थित नॉलेज न घेता क्लासेस केले ते लगेच म्हणतात हो माझ्याकडे अमकं फेशियल आहे तुम्ही करा तो तुमचे लगेच पिगमेंटेशनची डाग किंवा जातील. पण मॅम तसे नाही म्हणायचे की ते जर डॉक्टरांकडून जर जात नसतील तर कसं ते आपल्याकडून कसं जातील. त्यामुळे त्या अशा प्रकारची फॉल्स कमिटमेंट करू नका हे नेहमीच मॅम सांगायचे. आणि बाकी काय हायजेनिक वगैरे ते आहेच ते तर आम्ही पाळतोच. ते तर आम्हाला माझं सलून बालेवाडीत आहे.
आणि 2014 मध्ये पर्यंत माझं ABTC वगैरे कम्प्लीट झालं. लगेच 1 वर्षातच मी सलून सुरू केलं. ऍक्च्युली तसं पाहिलं तर मॅम कडून जर कोर्सेस केल्यानंतर मला नाही वाटत कुठल्या दुसऱ्या सलून मध्ये जाऊन प्रॅक्टिस करायची गरज पडली, कारण की तिथेच इतकी प्रॅक्टिस झाली की मी लगेच सलून ओपन करून मला पहिल्याच महिन्यामध्ये माझं सगळं सलूनचा रेंट पासून तर सगळ्या गोष्टी माझ्या कव्हर झाल्या. तर मी खूप हॅपी होती त्यावेळेला ऍक्च्युली. आणि आता मी आफ्टर लॉकडाऊनमध्ये आणि मॅम आणखी एक तुम्हाला सांगते की माझ्याकडे कमिन्स कंपनी आहे, तर तिथे बऱ्याचशा तर कल्याणनगरला पण त्यांचा बहुतेक प्लॅन आहे, तर तिकडे पण काही हे झालं, त्यांचे पोस्टपोन झाले, तर ते तिकडे राहतात. पण कधी कधी इकडच्या ऑफिसमध्ये आलात ना तर पहिले माझी अपॉइंटमेंट घेतात की त्यांना माझ्याकडचे हेअर कट्स किंवा काय ते सगळं मॅममुळे ऍक्च्युली. तर थँक्यू सो मच मॅम आणि गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. Hello, my name is Sabina Pramod and I am a student of Impression International Academy, and today was our convocation day, and I am very happy to say that I successfully passed my certification, diploma certification in Sidesco Media Maker. I am very thankful to Kalyani ma'am who has really taught us a very good makeup techniques, and she is very professional and very down to earth person. I highly recommend anybody who is looking for Sidesco Media Makeup or any beauty diploma course, they can join this academy, and very thankful to everyone, each and every staff of this. They all are very down to earth. Ma'am follows all the hygiene procedure right from the beginning to end. You will see every time the place is neat and clean. She help us to work on all the international products, which I don't think any other institute teaches, which is very important in nowadays makeup services. So it was a very good journey for me, and today very happy that I got certified in this diploma course. Thank you Kalyani ma'am, love you. I wish you all the best and success in future. Thank you. हॅलो, मी प्रांजली बांबुर्डेकर डहाळे. मी मॅडमकडे बेसिक, ॲडव्हान्स आणि ABTC केलेला आहे. त्या अगोदर पण मी दुसऱ्या अकॅडमीमध्ये माझा कोर्स केला होता, पण मी खूप चुकीच्या पद्धतीने तिथे शिकले होते. खूप मोठ्या इन्स्टिट्यूटमधून मी क्लास केला होता, पण जे मला सक्सेस मिळाले ते कल्याणी मॅडमच्या इन्स्टिट्यूटमध्ये. ज्यानंतर मी ब्युटिशियनचा कोर्स केल्यानंतर मी माझा स्वतःचा आता एक सलून टाकलेला आहे, मोशी प्राधिकरणामध्ये माझा आहे, आणि ते उत्तमरित्या चाललेलं आहे. धन्यवाद. हॅलो, माझं नाव सुनीता तापकीर. मी पिंपरी चिंचवड वाकड एरियातनं स्थायिक आहे, आणि मी खूप म्हणजे मिडल क्लास फॅमिलीतून ज्यावेळेस मी क्लासला सुरुवात केली त्यावेळेस म्हणजे मिडल क्लास फॅमिलीतून होते. पण आत्ता ज्यावेळेस मी मॅडमच्या इम्प्रेशन अकॅडमीत एंटर केलं त्यावेळी मॅमशी बोलताना मला जे इम्प्रेशन मिळालं, मॅमबद्दल बोलायला तेवढं कमी आहे. आणि मी एकच सांगू इच्छिते की मॅमसारखा गुरु भेटणं खूप भाग्यवान आहे. ज्यांना मॅमसारखा गुरु लाभला त्या स्टुडंट खूप भाग्यवान आहेत. ह्या बस झालं सर. मी नयन दांडेकर कुलकर्णी. मी कल्याणीला गेली 20 वर्ष ओळखते. मी 10th पास आउट झाले, त्यानंतर तिच्याकडे बेसिक कोर्स केला, त्यानंतर मी जॉब केला. जॉब करत मी माझं कॉलेज आणि माझं करिअर असं दोन्ही एकत्र केलं. सो मला तिने माझ्या शिक्षणासाठी खूप खूप सपोर्ट केला. नंतर मी तिच्याकडे 10 वर्ष जॉब करत होते. सो आता माझं स्वतःचं पार्लर आहे. सो कल्याणीला त्याच्यासाठी खूप खूप थँक्स, कारण ती माझ्या शिक्षणाच्या काळात माझ्याबरोबर अगदी खंबीरपणे उभी होती, आणि जे काही आम्हाला बेसिक, ॲडव्हान्स, ABTC पर्यंत जे काही तिने शिकवलं ते अतिशय उपयोगी आणि
सहजतेनं तिने आम्हाला शिकवलं. सो मला अजूनही त्याचा खूप छान पद्धतीने उपयोग होतो. सो थँक्स कल्याणी.